तर म्युच्युअल फंडमध्ये बऱ्याचदा ह्या गोष्टी असतात की ॲडवायझर का असावा किंवा डिस्ट्रीब्युटर का असावा. सर आता तुम्हाला एक मी सांगतो की आता सडनली एक मार्केटमध्ये मोठं करेक्शन आलेलं, त्यावेळी ज्यावेळी तुम्ही बघाल ना की सगळ्यात जास्त SIP तुम्ही ट्रेंड बघत असाल किंवा व्हिडिओज बघत असाल की एवढ्या SIP बंद झाल्या, तर या कुठल्या सर SIP बंद झाल्या ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं केलेल्या की जिथे कुठे तुम्हाला कोणी ॲडवायझर नाही केलेला आहे, डायरेक्ट फक्त रिटर्न्स बघून ज्यांनी ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या त्या SIP बंद झाल्या. ओके. ॲडवायझर थ्रू जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ना त्याचे फायदे काय आहेत ना, ॲडवायझर आहे ना तुम्हाला कुठली एक कॅटेगरी किंवा ना कुठल्या एक फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं कधीच सजेस्ट नाही करत. बरोबर. तो आधी सुरुवातीला तुमचं काय बघतो की तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे, तुमचं टाइम फ्रेम किती आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तो आहे ना डायव्हर्सिफिकेशन पोर्टफोलिओ क्रिएट करून देतो आणि त्याचं एकच इंटेन्शन असतो की तुम्हाला लॉंग टर्ममध्ये आहे ना ॲव्हरेज रिटर्न तुमचे कसे जनरेट होतील याच्यावर जास्त फोकस असतो. आणि तो काय आहे की रेग्युलर बेसिसवर तुम्हाला भेटून तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं हे काम त्याचं असतं. बरोबर. फक्त पास्ट परफॉर्मन्सच्या मागे न धावता कंपल्सरी ॲडवायझर थ्रूच इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ॲडवायझर गरजेचं. गरजेचं.